बातमी अहिल्यानगरमधून आहे। मनसेच्या संदर्भातली आहे। अहिल्यानगरमधून मनसेचे 2 उमेदवार गेल्या 24 तासापासून बेपत्ता आहेत। दोन्ही उमेदवारांचा आपापल्या कुटुंबाशी संपर्क झालेला नाही अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी दिली आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्याशी चर्चा केली आहे आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी सचिन रासकर यांनी। मनसेचे 2 उमेदवार जे आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत ते उमेदवार गेल्या 24 तासांपासून बेपत्ता असल्याने अनेकांकडून त्यांना संपर्क होत आहे, परंतु संपर्क होत नसल्यामुळे आता कुठेतरी हे उमेदवार नेमके कुठे गेलेले आहेत, त्यांचा ठाव ठिकाणा काय आहे हे सांगता येत नाहीये। आपल्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सर, आपले उमेदवार 24 तासापासून बेपत्ता आहे, काय नेमकं घडलेलं आहे? गेली 2 दिवसापासून आमचे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 17 मधील अंबरनाथ बालसिंग म्हणून आहे आणि राहुल जाधव म्हणून असे मनसेने त्या ठिकाणी 2 उमेदवार दिले होते आणि ते साधारण 2 दिवसापासून या ठिकाणी कुठल्या कुटुंबियांच्या संपर्कात नाही, आमच्याही संपर्कात नाहीये। याच्या बाबतीत आम्ही कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी अर्ज किंवा आम्ही त्यांना या ठिकाणी भेटून विनंती केली होती की तुम्ही लवकरात लवकर याच्या बाबतीत तपास करावा, जेणेकरून आज मागचा इतिहास सगळा पाहता केडगावचा रक्तरंजित इतिहास आहे। मागच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी 2 शिवसैनिकांचे या ठिकाणी मर्डर झाले होते। विषयीमध्ये सर्वांना लढण्याचा अधिकार आहे। ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मी इतर पक्षांच्या बाबतीत बोलत नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुळातच कोणाला दिवचत नाही, पण जे काही विरोधक या ठिकाणी आमच्या समोर आहेत त्यांना मी एवढंच सांगल की ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। तुम्ही आमच्या अंगावर आलाय तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार। निश्चित आता काही तासांमध्येच आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे। त्या मुदतीत तरी आता हे उमेदवार मिळतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।